पण ज्यांची काय खर्च करून कष्ट करून केळीचं पीक अगदी वय खाल्लेलं आहे, अपेक्षित वाढ व्हायना, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल? हो 100% मी सल्ला देईन. हा. जे शेतकरी अनुभवहीन आहेत, म्हणजे ज्यांना अनुभव नाहीत, मला अनुभव नाही थोडक्यात, मी पहिल्यांदा केळी लावली, आणि जे अनुभवहीन किंवा गरीब शेतकरी माझ्यासारखे त्यांनी 100% वापरावे, बायो ऑर्गॅनिकची औषधं वापरावी. ह्या सरांची टीम आहे, ह्यांना संपर्क करावा, आणि रिझल्ट 100% आहेत. का तर मी जे काय वापरलं नाही ते वापरलं, म्हणजे खोटं बोलणार बी नाही, आणि वॉदर काय वापरले नाही मी. म्हणजे वापरा जे प्रॉडक्ट फक्त सोडलेत केळीला, दुसरे इस्रायल म्हणून बॅग कुठली वापरलेलीच नाही. का तर जे वापरलं तेच वापरलं म्हणणार मी. म्हणजे तुम्ही वॉटर सोलेबल इस्रायल कुठलंही वापरलेलं नाही मी. ह्या 2 महिन्याचं जे शेड्यूल आहे ते दुसरं काय सोडलं नाही मी. का तर ऍक्च्युअली मी इथनं औषध सोडतो, म्हणजे पाकिट वगैरे म्हणजे दिसतेच पडलेली कोणी वापरलं असेल तर. ऍक्च्युअली तिथं काय नाहीच, म्हणजे वापरलं नाही ते वापरलं म्हणायची काही गरज बी नाही, किंवा ज्याचा आपण काय स्वीकारच केला नाही, बघू त्याचं काय नाव पुढे घ्यायची गरज नाही आपली काय सुद्धा. तर 100% माझा नवीन शेतकऱ्यांना आणि गरीब शेतकऱ्याला सल्ला राहील की वापरा बायो ऑर्गॅनिकचं जे प्रॉडक्ट आहेत ते 100% चांगले आहेत, आणि रिझल्ट हे 100% आहेत. का तर मला जाणवलेत 2 महिन्यामध्ये केळी पिकामध्ये एवढा बदल झाला की अक्षरशः मी ही केळी सुद्धा ही राहिला सुद्धा मोडायला म्हणत होतो. वाटायचं ऊस लावा कुठेतरी 80-90 टन गेला तर मोठ्या वर्षी पैसे येतील, त्या केळीच्या काहीतरी उगाच भानगडीत पडलो. पण सुदैवाने संपर्क झाला, काहीतरी नशिबात असावं, आणि हे औषधाचा संपर्क झाला, औषधं सोडले, आणि 2 महिन्यामध्ये 2 महिने 1 दिवस झाला आपल्या डोस सोडून. तर समोर फरक दिसतोय. आणि हे तर लोकेशन तुम्ही बघितलेलं आहे, लोकेशन हलवलेलं नाही. व्हिडिओ काढायच्या अगोदर तुम्हाला असे शब्द नाहीत, सर आमचं काहीतरी खापायसाठी तुम्ही काहीतरी बोला, असं काय का? नाही, ते मी तर काय स्वीकार करू, मी बी शिकलेलं आहे ना, मी ना कारण जे केलं नाही ते का करणार मी. मग मला काय म्हणायचं बघा, आपला हा छोटासा प्रयत्न आहे पण उद्देश खूप मोठा आहे. हो, खूप मोठा आहे. फक्त विषय कसा आहे, तुम्ही जे सांगताय आम्हाला पण तेच सांगायचंय आणि तेच दावायचे की दिशाहीन काम दशा करते. हो बरोबर आहे. दिशाहीन तिथे अर्धा एकर मॉल आहे. हो बरोबर. दिशा भेटली असती तर ती अर्धा एकर मॉल आज आपली तिथे केळी. बरोबर आहे. ह्या संपर्क जर लवकर झाला तर हा माझी ही केळी अशी मापा दिसली असती. माझ्या मते मी प्लॉट ठेवणार नव्हतो हे कंडिशन मध्ये. का तर मी ऍक्च्युअली इकडचा जो साईड दिसतोय तो 35 गुंठ प्लॉट मी मोडलेलाच आहे. लावताना मी 2 एकर लावला होता, म्हणजे 2.25 एकर लावला होता. आणि पहिल्यांदा म्हणजे केळी रानात पहिल्यांदा लावली होती. मग परिस्थिती अशी झाली की टेम्परेचर लागवड उशिरा झाली, आणि रोपं मला उशिरा मिळाली. एप्रिलमध्ये लागवड झाली, आणि त्यानंतर परत मग रोपं खूप जायला लागली. चलबेचल व्हायला लागली, केळी ठेवू का नको. समजा केळी ठेवलं तर परत मोठं पीक जायचं. मग असं करत करत मी 35 गुंठ तर मोडलंच. हो, ह्या म्हणजे ते टोमॅटो आहे ना, तिथं सुद्धा केळीच होती. पण त्यावेळेस काय तुमचा म्हणजे संपर्क नव्हता, किंवा ह्या वापरा बायोऑर्गॅनिक माझा काय संपर्क झालेला नव्हता. त्यानंतर एकरभर केळी ठेवली. सगळे म्हणण्यापेक्षा वडील म्हणले एकरभर राहू द्या, आता खर्च केला आपण एवढा 1-2 लाख रुपये घालवलेत, ड्रीप शेणखत हे सगळं वापरलं. तुम्हाला ही वापरा बायोऑर्गॅनिक कडे तुमचा म्हणजे एक शोध कसा लागला तुम्हाला? शोध असा लागला की सहज मोबाईलवर बसल्या एक अकलूच एक व्हिडिओ आलता मोबाईलवरती, युट्यूब बघत असताना मी सहजासहजी. मग ते बघितलं तर त्याने सांगितलं की महिन्यात रिझल्ट मिळतोय, 20 दिवसात रिझल्ट मिळतोय. ठीक आहे म्हणलं आपण तर बघू ट्राय करून. आणि ते बघत असताना मला ते टेंभुर्णीचं भगत सरचा नंबर खाली आला, त्या ॲडमध्ये नंबर. ठीक आहे म्हणलं आपल्या भागातले आपल्याला कमीत कमी फसवणार तर नाहीत. मग हे हिशोबानं मी फोन केला. मग 2 दिवसांनी सर आले आमच्याकडे, बाबा असं प्रकार सांगितलं की बाबा रिझल्ट चांगला आहे ते सोडा. मग तेव्हापासून आम्ही सोडायला चालू केलं, आणि प्लॉटची अवस्था एकदम चांगली वाटली मला. एका महिन्यात तर बऱ्यापैकी तळावर आल्यासारखं वाटलं प्लॉट. नाहीतर एक कुठं कमराला लागायचं, एक भुईत होतं, निम उपटल्याला इकडं लावायचो, एक कमराला लागत होतं, एक भुईला, म्हणजे अक्षरशः ही झाली चलबेचल जाते. मग केळी मोडावी अशी परिस्थिती झालो होतो. मला काय म्हणायचे, आपण हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की भगत सर आणि तुम्ही ज्या वेळेस उभा राहिला, ही पहिली लाईन, दुसऱ्या लाईन मधल्या दुसऱ्या झाडापाशी तुम्हाला उभा करून तुम्ही पहिले फोटो व्हिडिओ काढलेले. आता आपण दिसणार नाही म्हणून थोडंसं बाहेर आलोय, आणि तसं आपण आपल्या मोबाईल मध्ये फोटो पण तुम्ही आहे त्या ठिकाणी उभा राहून, मी तुमच्या मोटरसायकलीवरती उभा राहून पाठीमागच्या लोकेशनसाठी आपण खूप मोठा प्रयत्न केलाय. का एवढं का करायचं सर? मला काय म्हणायचं बघा, आता तुम्ही मला आज एकदम परफेक्ट उत्तर देणार आहेत. कारण जो कष्ट करतो, खर्च करतो आणि वेळ देतो, तो साहेब चोर आहे का? नाही, चोर नाहीच ना. त्याच्या रानात तो कष्ट करणारा चोर आहे का? नाही ना, चोर. मग त्याला जर यश येत नाही तर त्याचा काय तो गुन्हेगार आहे का? नाही. मग मला काय म्हणायचं बघा, हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरणे अगोदर तुम्ही तर आता साक्षीच इथं आपल्याला टोमॅटो तुम्ही ठेवला आणि केळी काढली. मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळा खर्च करत असताना पीक उचलत नाही, ह्याचं कारण तुम्हाला काय जाणवते? वापरा गडीभर वापरा बायोऑर्गॅनिक बाजूलाच ठेवा. बरोबर आहे. तुम्ही जे प्रश्न विचारला अगदी बरोबर विचारला. मग कुठेतरी योग्य मार्गदर्शनाचा अभाव, किंवा मग कंपनीची फसवेगिरी, वेगळे प्रॉडक्ट द्यायचे, त्याचा रिझल्ट नाही भेटणार शेतकऱ्याला. बरं, शेवटी मी माझ्या रानात केळी पहिल्यांदा लावली होती, त्यामुळे कोण काय सांगताय मला माहित नाही. मला काय म्हणायचंय, तुम्ही जे बोलताय मला तुमच्याकडून जर आपलं नाव गाव पत्ता सांगा मोठ्यावर. अण्णा उत्तम करंडे, राहणार हेगाव, जिल्हा सोलापूर. आपली ही केळीची लागण आहे, लागण करून अंदाज किती झाले? 2.25 महिने झाले. आणि आज तारीख काय? तारीख 6 जुलै 2024.
तर आपली लागण ही किती एकर? लागण 1 एकर. रोप किती बसते? 1260 रुपये. 1260 रोप. तर आता आपण उभा जर म्हटलं तर ती वाल आहे. ज्या बाजूला तुमचं टमाट्याच्या टोमॅटो पासून 2 नंबरला आहे. 2 नंबर झाड आणि 3 नंबर झाड दोन्ही झाडाच्या मध्ये उभा आहे. पाठीमाग मार्केट परफेक्ट मार्केट त्याचे पत्रे कंपाऊंड. तर आपण या प्लॉटला आजपासून वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार. तर तुमच्या अपेक्षा काय आहेत आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक? अपेक्षा म्हणजे एवढंच की जे रोपाची एक समान वाढ नाही ती रोपाची वाढ एक समान झाली पाहिजे. आणि झाडाचा बोंदा फुगून आम्ही पहिल्यांदा नवीन किडे लागवड केली तर ती बाग सक्सेस झाली पाहिजे. 100% तुमचं जी काय अपेक्षा आहे ती येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये 100% पूर्ण होणार आहे. त्यासाठी एक आपण शेतकरी मित्रांना विश्वास देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे आपला व्हिडिओ काढण्याचा. आपण येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये पाहूया. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव अण्णा उत्तम करंडे, राहणार आहेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ही टेंभुर्णी पासून किती अंतर आहे बरं? टेंभुर्णी पासून सोलापूर असताना 10 किलोमीटर अंतरावर आहेरगाव आहे. 10 किलोमीटर. हो. अगदी हा सोलापूर आणि टेंभुर्णी रोडच दिसतोय आपला. हो, हा दिसतोय हायवे, सोलापूर म्हणजे हायवे. गाड्या वाहतात आपण- डाळिंबाचं मार्केट आहे डाळिंबाचं मार्केट शेजारी पाठीमाग आपल्या. काय नाव आहे तिथं? परफेक्ट कृषी मार्केट डाळिंबाचं. परफेक्ट कृषी मार्केटच्या पश्चिम दिशेला हा प्लॉट आहे. बोला आहे. मग मला काय म्हणायचे, ज्यावेळेस तुमच्याकडे समाधान भगत सर आणि आमचे सुहास मेडिकल सर आलते हो, त्यावेळेस किती तारखेला आलते तुमच्याकडे? 7 जुलै 2024 रोजी हे दोघं सर आले होते. बरोबर. त्यांनी औषध पण दिले आम्हाला, काही ड्रिप 2 डोस आणि फवारण्यासाठी काही प्रॉडक्ट दिले होते. म्हणजे तुम्हाला 7 जुलै 2024 ला मार्गदर्शन दिलं वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं. हो, 7 जुलै. आज तारीख किती बरं? आज तारीख 8 सप्टेंबर 2024. 8 सप्टेंबर 2024 म्हणजे आपण 8/9/2024 असं पण म्हणतो. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही ज्यावेळेस ह्या आपल्या केळीसाठी मार्गदर्शन घेतलं, स्प्रे घेतले आणि जमिनीतले डोस दिल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला जाणवलं की ह्याच्यामध्ये काहीतरी धमक ताकद आहे भाऊ? सुरुवातीला 7 तारखेला मी डोस घेतले, हा. पण त्यानंतर 2 दिवसांनी मला घेतले वैती कारणामुळे, लाईट असू दे काय असू दे, त्यामुळं मी ते 9 तारखेपासून सोडायला चालू केले. 9 जुलै 2024 ला पहिला डोस ड्रिप दिला आणि 10 जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच वरनं स्प्रे दिला. 50 लिटर पाणी करून ते 2 प्रॉडक्ट एकात करून स्प्रे दिला. आणि त्यानंतर 25 दिवसांनी दुसरा डोस सोडला. पण 25 दिवस व्हायच्या अगोदरच मला असं जाणवलं की 15-16व्या दिवशी ही झाडाची वाढ सुरू झाली आपल्या, आणि जे आपले पोग असतात झाडात वर निघणारे ते पोग्याची लांबी वाढली होती. म्हणजे पाल्यातला डिस्टन्स, 2 पाल्यातला डिस्टन्स अंतर वाढला होता आणि पोग असं उंच दिसायला लागलं आणि पुढे बागाला आकार म्हणजे काळुकी वगैरे चांगली दिसायला लागली होती. आता जी आपण केळी बांधलेली आहे ही किती दिवसापूर्वी बांधली? बांधून ह्याला 8 दिवस झालेत. 8 दिवस झालं बांधलेली. 8 दिवस. आणि ह्याच्या अगोदर आपले 2 डोस गेलेले आहेत. हो, 2 डोस पूर्ण आणि झाले. त्याच्या अगोदर केळीची लागण तारीख किती आहे? केळीची लागणी तारीख आहे 30 एप्रिल 2024. 30 एप्रिल 2024. म्हणजे केळीने आपल्या वय खाल्लं होतं म्हणा, काय हरकत? हो, केळीनं आपल्या 1.25 महिना पूर्णपणे उन्हाळा टेम्परेचर होतं. एवढं टेम्परेचर होतं की अबाव 45-46 डिग्री टेम्परेचर होतं इथं सुद्धा. मला काय म्हणायचंय, आपण हे व्हिडिओ काढण्यापाठी मागचा एक उद्देश आहे की बघा, तुम्ही मला काय म्हणायचंय, एक आपण असा एक वेगळा अभ्यास केला, हे वापरा बाय ऑर्गॅनिक कदाचित तुम्ही वापरलं नसतं. बरोबर. तर आजच्या परिस्थितीला प्लॉटची काय अवस्था असते? माझ्या मते मी प्लॉट ठेवणार नव्हतो हे कंडिशन मध्ये होतो. का तर मी ऍक्च्युअली इकडचा जो साईड दिसतोय तो 35 गुंठे प्लॉट मी मोडलेलाच आहे. लावताना मी 2 एकर लावला होता, म्हणजे 2.25 एकर लावला होता. आणि पहिल्यांदा म्हणजे केळी रानात पहिल्यांदा लावली होती. मग परिस्थिती अशी झाली की टेम्परेचर लागवड उशिरा झाली आणि रोपं मला उशिरा मिळाली. एप्रिलमध्ये लागवड झाली आणि त्यानंतर परत मग रोपं खूप जायला लागली. चलबेचल व्हायला लागली, केळी ठेवू का नको. समजा केळी ठेवलं तर परत मोरचं पीक जायचं. मग असं करत करत मी 35 गुंठे तर मोडलंच. हो, ह्या म्हणजे ते टोमॅटो आहे ना, तिथं सुद्धा केळीच होती. पण त्यावेळेस काय तुमचा म्हणजे संपर्क नव्हता किंवा ह्या वापरा बाय ऑर्गॅनिक समाजा काय संपर्क झाला नव्हता. त्यानंतर एकरभर केळी ठेवली. सगळे म्हणण्यापेक्षा वडील म्हणले एकरभर राहू द्या. आता खर्च केला आपण एवढा 1-2 लाख रुपये घालवलेत. ड्रीप, शेणखत हे सगळं वापरलं. तुम्हाला ही वापरा बाय ऑर्गॅनिक कडे तुमचा म्हणजे एक शोध कसा लागला तुम्हाला? शोध असा लागला की सहज मोबाईलवर बसल्या एक अकलूच एक व्हिडिओ आलता मोबाईलवरती, म्हणजे युट्यूब बघत असताना मी सहज. मग ते बघितलं तर त्याने सांगितलं की महिन्यात रिझल्ट मिळतोय, 20 दिवसात रिझल्ट मिळतोय. ठीक आहे म्हणलं, आपण तर बघू ट्राय करून. आणि ते बघत असताना मला ते टेंभुर्णीचं भगत सरचा नंबर खाली आला, त्या ॲडमध्ये नंबर. ठीक आहे म्हणलं, आपल्या भागातले आपल्याला कमीत कमी फसवणार तर नाहीत. मग हे हिशोबानं मी फोन केला. मग 2 दिवसांनी सर आले आमच्याकडे, बाबा असं प्रकार सांगितलं की बाबा रिझल्ट चांगले आहे, ते सोडा. मग तेव्हापासून आम्ही सोडायला चालू केलं
आणि प्लॉटची अवस्था एकदम चांगली वाटली मला. एका महिन्यात तर बऱ्यापैकी तळावर आल्यासारखं वाटलं प्लॉट. नाहीतर एक कुठं कमराला लागायचं, एक भुईत होतं, निम उपटल्याला इकडं लावायचो, एक कमराला लागत होतं, एक भुईला म्हणजे अक्षरशः ही चलबिचल जाते. मग केळी मोडावी अशा परिस्थिती झालो होतो. मला काय म्हणायचे, आपण हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की भगत सर आणि तुम्ही ज्या वेळेस उभा राहिला, ही पहिली लाईन, दुसऱ्या लाईन मधल्या दुसऱ्या झाडापाशी तुम्हाला सेकंड झाड उभा करून तुम्ही पहिले फोटो व्हिडिओ काढलेले. हो आता आपण दिसणार नाही म्हणून थोडंसं बाहेर आलोय. बरोबर. आणि तसं आपण आपल्या मोबाईल मध्ये फोटो पण तुम्ही आहे त्या ठिकाणी उभा राहून, मी तुमच्या मोटरसायकलीवरती उभा राहून पाठीमागच्या लोकेशनसाठी आपण बरोबर. खूप मोठा प्रयत्न केलाय. का बरोबर. एवढं का करायचं सर? मला काय म्हणायचं बघा, आता तुम्ही मला आज एकदम परफेक्ट उत्तर देणार आहेत. कारण जो कष्ट करतो, खर्च करतो आणि वेळ देतो, तो साहेब चोर आहे का हो? नाही, चोर नाही. त्याच्या रानात तो कष्ट करणारा चोर आहे का? नाही ना, चोर नाही. मग त्याला जर यश येत नाही तर त्याचा काय तो गुन्हेगार आहे का? नाही. मग मला काय म्हणायचं बघा, हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर तुम्ही तर आता साक्षीच इथं आपल्याला टोमॅटो तुम्ही ठेवला आणि केळी काढली. मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळा खर्च करत असताना पीक उचलत नाही, ह्याचं कारण तुम्हाला काय जाणवते? वापरा गडीभर वापरा बायोरेनिक बाजूलाच ठेवा. बरोबर आहे. तुम्ही जे प्रश्न विचारला अगदी बरोबर विचारला. मग कुठेतरी योग्य मार्गदर्शनाचा अभाव किंवा मग कंपनीची फसवेगिरी, वेगळे प्रॉडक्ट द्यायचे, त्याचा रिझल्ट नाही भेटणार शेतकऱ्याला. बरं, शेवटी मी माझ्या रानात केळी पहिल्यांदा लावली होती, त्यामुळे कोण काय सांगतंय मला माहित नाही. मला काय म्हणायचंय, तुम्ही जे बोलताय मला तुमच्याकडूनच का उत्तर मी म्हणजे एवढं सगळं अगदी नाही ते प्रश्न विचारतो. विषय असा आहे की तुमचा असन, माझा असन, कुणाचं पण असू द्या, बरोबर. आपण कष्ट खर्च करीत असताना, वेळ देत असताना जर पीक कुठलं पण असू द्या, बरोबर. जर ती अपेक्षित त्याची वाढ होत नसन आणि ह्या वाटेने येणार जाणार सहज म्हणत असन, काय राव आता काय राव म्हणल्यावर नाही, बरोबर. तोंडात हणले होत बरोबर आहे. कोणाला सांगायसारखं नाही. हो, तसं आहे. पण आपलं कष्ट खर्च कुठं चुकलाय का? आपण कुठं कमी पडलोय का? स्वतःचं मन साक्ष देतो ना स्वतःला, हो, मी बरोबर. कुठं कमी पडलो? मला का मार्गदर्शन भेटाना? मी सगळं केलेला कष्ट खर्च मला का लाभ आणा? बरोबर. मग ह्या वापरा बायोरेनिकने मला काय म्हणायचं बघा, तुम्ही युट्यूबला सहज सर्च केलं की पुढं आलं आणि बरोबर. तुम्ही त्याला एक थोडासा वेळ देऊन थोडंसं पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिलं आणि तुमच्या मनाला कुठतरी स्पर्श झाला की ह्याच्यात काहीतरी बाबा हो, औषधामध्ये काहीतरी आहे. दमक आहे. आणि बरोबर. ते तुम्ही मला काय म्हणायचंय, तो निर्णय घेतला, फोन केला, सर तुमच्यापर्यंत आले, सरांनी पण जसं तिकडचं तुम्ही व्हिडिओ बघितला असं सरांनी पण व्हिडिओ तुमचा काढला, आज आपण दुसरा व्हिडिओ काढतो. हो, बरोबर आहे. मला काय म्हणायचंय, ह्याच्यात तुम्हाला काय फसवेगिरी वाटते का? नाही, फसवेगिरी मला 100% मुळीच नाही वाटली कसली सुद्धा. का तर मीडियासमोर किंवा कॅमेऱ्यासमोर खोटं बोलण्याचा माझा काय उद्देशच नाही. म्हणजे काय मला काय साध्य होणार नाही. जे मी वापरलं नाही ती नाहीच म्हणणार आणि जे वापरलं ते वापरलं म्हणणार. आपल्याला काय करायचंय, ह्या कंपनीने एक ही टेक्नॉलॉजी अशी युनिक बनवली. मला काय म्हणायचं बघा, आपण जर एक मागच्या 20 वर्षाच्या काळात गेलो सहज आणि आपण असं म्हणलो 20 वर्षाच्या काळात आहे आज आपण, असं गडीवर पकडू आपण आणि आपण असं म्हणलो की बटनावरचा मोबाईल, बटन दाबलं की फोन लागतो आणि कुठंही माणूस असला तर तो एका मिनिटात आपल्याशी संपर्क होऊन आपण त्याशी 2 मिनिटात आपला पाहिजे तो निरोप देऊ शकतो. बरोबर. तर मागच्या 20-25 वर्षाच्या काळात हे खरं वाटलं असतं कोणाला? नाही, शक्यच नाही. पण आज आपण कसं आहे, स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल कोणी की हे असं होऊ शकतं. असं होऊ शकतं. इतकं टेक्नॉलॉजीत बदल झाला की आज आपण व्हिडिओ कॉल करून अगदी एखाद्याला आपण असं काय करतो तो, हा असं आपण म्हणू शकतो, अरे सुकलाय तुझा चेहरा, काय जेवण केलं का नाही तो, बरोबर. इतक्यापर्यंत आपण ती कॅमेऱ्यात बघून त्याला बोलू शकतो. बरोबर. तितकी क्वालिटी आली, 5G आली. बरोबर. शेतीमध्ये तुम्हाला सुधारणा वाटते का? 100%. तसं नाही. हे आपलं वापरा बायोरेनिक गडीभर बाजूला ठेवा म्हणलंय मी तुम्हाला. हा. तुम्ही ही वापरा बायोरेनिक वापरण्या अगोदर तुम्ही ह्याला काय काय द्यायचं ते दिलंय, सगळं केलंय, त्याचं परिस्थिती प्लॉट मोडून तुम्ही टमाट लावले. बरोबर आले. शेतीत अशी सुधारणा झाली, हे टेक्नॉलॉजी मोबाईल मध्ये जी सुधारणा झाली ते शेतीत नाही जाणवले. शेतीत त्या लेवलला टेक्नॉलॉजी आली, असं वापरा सोडून त्या पटीत वाढ नाही झाली, नक्कीच नाही झाली. मग ही वापरा ही टेक्नॉलॉजी तुम्हाला स्मार्टफोन सारखी वाटते का? 100% मॉडर्नच आहे ही टेक्नॉलॉजी. कारण त्यात शंकाच नाही काय सुद्धा. कारण ही तुम्हालाच का विचारतोय, तुमचं कष्ट वेळ वाया जाऊन तुम्ही तिथं टमाटा लावले, केळी काढून राग हो, बरोबर. साहेब का हो, तुमचं काय चुकलं होतं का ते? नाही, चूक तर नाही. शेवटी कुठेतरी मार्गदर्शनाचा किंवा चांगल्या औषधाचा अभाव, बरोबर आहे. कुठेतरी हा मार्ग घडला. बघा, ह्या कंपनीचा वापरा बायोरेनिकचा कुठलाही स्वार्थ नाही. बारीक अभ्यास केला तर जाणकार शेतकऱ्यांना लक्ष देईन. ह्या कंपनीने टेक्नॉलॉजी किती युनिक आणि खूप छान बनवली की मला काय म्हणायचंय, फक्त मास्तर शेणा पाहिजे. बघा बरं का, हो, बरोबर. मी काय कुणाला कुठल्या मास्तरला खूप येऊन बोलत नाही. फक्त मास्तर शेणा पाहिजे आणि त्या शाळेत कुठल्याही जातीची कसलीही कमी जास्त वयाची मुलं जर गाठली तर ती मुलं जर पास होत्यात तर मास्तर शेणा पाहिजे म्हणले मी. हो, बरोबर. काय म्हणलंय मी? मास्तर शहाणा पाहिजे तर ती मुलं पास होत्यात. बरोबर आहे. जर मास्तरलाच कळत नसन, 5 नापास विषय बाजूलाच राहिला. म्हणजे मला काय म्हणायचंय, ह्या वापरा बायोरेनिकनी
खूप अभ्यासपूर्वक ही टेक्नॉलॉजी बनवली की तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी शेती करत असताना तुम्ही फक्त वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीची टेक्नॉलॉजीचा स्वीकार केला. बरोबर आहे. 1 महिन्याच्या अंतराने हे जे डोस आहेत, हो. तर तुमचं पीक तुमच्या बरोबर बोलतंय की मला पाहिजे होतं ते तुम्ही दिलं. 100% आणि ह्याच्या अगोदर तुम्ही देत होता, देतो. बरोबर. पण त्याला पाहिजे ती मिळत नव्हतं, म्हणून ती वाढत हो, नव्हतं. बरोबर आहे. मग पीक सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला एक जाणीव करून देतं की मला माझी वाढ व्हायना, म्हणजे मला पाहिजे ते भेटाना, काहीतरी कमी आहे, कमी, काहीतरी आणि त्याला पाहिजे ती कमी भरून निघालं की ते आपल्या नजरेला दिसतं. ऑटोमॅटिक. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, आता ही आपण टेक्नॉलॉजीचा आपण वर्ण व्हिडिओ काढलाय, अगदी सगळं फिरून फोटो वगैरे सगळे काढलेत. तुम्ही आता हा घेतलेला जो अनुभव आहे, तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना, मला वैयक्तिक असं म्हणायचंय की केळीचं पीक अगदी वय खाल्लेलं आहे, अपेक्षित वाढ व्हायना, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल? हो, 100% मी सल्ला देईन. हा. जे शेतकरी अनुभवहीन आहेत, म्हणजे ज्यांना अनुभव नाहीत, मला अनुभव नाही थोडक्यात, मी पहिल्यांदा केळी लावली, आणि जे अनुभवहीन किंवा गरीब शेतकरी आहेत माझ्यासारखे, त्यांनी 100% ऑर्गॅनिकची औषध वापरावी. ह्या सरांची टीम आहे, ह्यांना संपर्क करावा, आणि रिझल्ट 100% आहेत. का तर मी जे काय वापरलं नाही ते वापरलं, म्हणजे खोटं बोलणार बी नाही, आणि वॉदर काय वापरले नाही मी. म्हणजे वापरा जे प्रॉडक्ट फक्त सोडलेत केळीला, दुसरे इस्रायल म्हणून बॅग कुठली वापरलेलीच नाही. का तर जे वापरलं तेच वापरलं म्हणणार मी. म्हणजे तुम्ही वॉटर सोलेबल इस्रायल कुठलंही वापरलेलं नाही मी. ह्या 2 महिन्याचं जे शेड्यूल आहे ते दुसरं काय सोडलं नाही मी. का तर ऍक्च्युअली मी इथनं औषध सोडतो, म्हणजे पाकिट वगैरे म्हणजे दिसतेच पडलेली कोणी वापरलं असेल तर. ऍक्च्युअली तिथे काय नाहीच, म्हणजे वापरलं नाही ते वापरलं म्हणायची काही गरज बी नाही, किंवा ज्याचा आपण काय स्वीकारच केला नाही, बघू त्याचं काय नाव पुढे घ्यायची गरज नाही आपली काय सुद्धा. तर 100% माझा नवीन शेतकऱ्यांना आणि गरीब शेतकऱ्याला सल्ला राहील की वापरा बायो ऑर्गॅनिकचं जे प्रॉडक्ट आहेत ते 100% चांगले आहेत, आणि रिझल्ट हे 100% आहेत. का तर मला जाणवलेत 2 महिन्यामध्ये केळी पिकामध्ये एवढा बदल झाला की अक्षरशः मी ही केळी सुद्धा ही राहायला सुद्धा मोडायला मनस्थित होतो. वाटायचं ऊस लावा कुठेतरी 80-90 टन गेला तर मोठ्या वर्षी पैसे येतील, त्या केळीच्या काहीतरी उगाच भानगडीत पडलो. पण सुदैवानं संपर्क झाला, काहीतरी नशिबात असावं, आणि हे औषधाचा संपर्क झाला, औषधं सोडले, आणि 2 महिन्यामध्ये 2 महिने 1 दिवस झाला आपल्या डोस सोडून. तर समोर फरक दिसतोय, आणि हे तर लोकेशन तुम्ही बघितलेलं आहे, लोकेशन हलवलेलं नाही. व्हिडिओ काढायच्या अगोदर तुम्हाला असे शब्द नाहीत, सर आमचं काहीतरी खपायसाठी तुम्ही काहीतरी बोला, असं काय आहे का? नाही, ते मी तर काय स्वीकार करू, मी बी शिकलेलं आहे ना, मी ना कारण जे केलं नाही ते काय करणार मी. मग मला काय म्हणायचं, बघा आपला हा छोटासा प्रयत्न आहे, पण उद्देश खूप मोठा आहे. हो, खूप मोठा. फक्त विषय कसा आहे, तुम्ही जे सांगताय आम्हाला पण तेच सांगायचंय आणि तेच दावायचे की दिशाहीन काम दशा करते. हो, बरोबर आहे. दिशाहीन तिथे अर्धा एकर मॉल नाही. हो, बरोबर. दिशा भेटली असती तर ती अर्धा एकर मॉल आज आपली तिथे केळी असते. बरोबर आहे. ह्या संपर्क जर लवकर झाला तर हा माझी ही केळी अशी आपली दिसली असती. हा, मला काय म्हणायचंय, असेच आपल्या मार्केटमध्ये जे काही शेतकरी खर्च कष्ट करून प्लॉट अनाठाईन खर्च करून जर प्लॉट वाया जातात, आणि ते हे व्हिडिओ पाहून जर त्यांनी धाडशी निर्णय घेतला की वापरा बायोऑर्गॅनिक आपल्याला वापरायचंच, मला काय म्हणायचं 2च डोस घ्यायचे. हो, ठीक आहे. तुम्ही एंड पर्यंत कुठला शेतकऱ्यांना नाही घेऊ द्या. हो, बरोबर. 2 डोस तुम्हाला जाणून देते की वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये काय पॉवर आहे. 100% मला जे रिझल्ट समोर दिसला. आणि आता बघा, मला आता विचारायचं, तुम्ही तर उत्तर योग्यच देणार आहेत की आता तुम्हाला हा रिझल्ट भेटला सर, बरं का, आणि तुम्ही इथनं पुढे जर नाही वापरलं, आम्ही तुम्हाला काय करू शकतो सर? काहीच नाही. आम्ही तुम्हाला नाही असं म्हणू शकतो. शेवटी वापरणार स्वतः मनानं मला काय. मला काय म्हणायचं, एवढं दिसून जर तुम्ही म्हणले सर नाही तुमचं जरा महागच आहे, आम्ही तुमची टेक्नॉलॉजी कंटिन्यू नाही करू शकत. आता सध्या कसं आहे माहिती आहे का सर, आता शेतकऱ्याला महाग काय स्वस्त काय तो शेतकरी बघत नाही. शेतकऱ्याला रिझल्ट मिळाला का तो ऍक्च्युअली कर्ज काढेल, कोणाचं 5 रुपयाने पैसे काढेल, पण ते औषध सोडेल जर त्याला रिझल्ट भेटला तर. 100 नाही, ते तुम्ही जे म्हणताय ना ते स्वतःचा निर्णय घेणारा शेतकरी, मी म्हणतो आज तो बंगल्यातच राहणार आहे का, पण जर इतरांचं काय ऐकलं. बरोबर. आज मार्केट कसं चाललंय तुम्हाला सांगतो. मार्केट असं चाललंय जे काय म्हणजे त्यांच्यावर काय बोलायसारखंच नाही, अशी मंडळींच्या भीती पडतात. हो, बरोबर. ते काय लय म्हणजे घ्यायचं नाही, पण अशा मंडळींची भेट पडते त्यावेळेस तुमच्यासारख्या शेतकऱ्याला ते जे काय शुभचिंतक भेटतात ते काय शब्द वापरतात आहे का, की उचललीवर का केळी काय वापरला असं आहे का, बरोबर, किती खर्च झाला, तेवढ्यात तर 2 बेसळ डोस आले असते. बघा बरं का. बरोबर. मग बेसळ डोसवर बोलते किंवा कशावर काय बोलते, आणि त्याच्यापासून म्हणजे एकतर दिशा भेटलेली आहे. हो, म्हणजे आपल्याला ज्या गावाला जायचं त्या गावाचा रोड भेटलाय, पण तिथे एक मध्येच एक असा माणूस येतो या ना, बरोबर आहे. ती काय म्हणतोय, साहेब हे रोडने नका जाऊ, अहो इकडून गेला ना तुम्ही 10 मिनिटात जाता, इकडून तुम्हाला अर्धा तास लागेल. बरोबर. ते अर्ध्या तासाने का मी म्हणतो जाय ना, तिथं दिशाच भेटणार आहे आणि त्याच गावात पोहोचणार आहे. बरोबर. पण इकडून 10 मिनिटांनी तुम्हाला इकडून गेल्यावर 10 मिनिटात तुम्ही पोहोचताय म्हणून सांगून तुम्ही तिकडून 2 तासात पण पोहोचत नाही. बरोबर आहे. अशी दिशाभूल करणाऱ्या कुठल्याही माणसाचं कुठल्याही शेतकऱ्यांनी बळी जाऊ नये, माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. आणि तळमळीची विनंती, त्याचं कारण असं की ज्या वेळेस काय सगळं घडतं ना
ते स्वतःलाच भोगावं लागतं. बरोबर आहे. मग माझं वैयक्तिक मत आहे, जर आपल्या नजरेला दिसत असन, आपल्या नजरेला जाणवत असन आणि तरी बी आपण कोणाला तरी विचारत असन, त्याचा सल्ला घेत असन आणि सल्ला देणारा उलटा सल्ला देत असन, तर असा सल्लागाराचा सल्ला ऐकावं का आपण? नाही, 100% नाही ऐकला पाहिजे. कारण आधीच जिरली लागेल. आधीच जिरली हो, बरोबर. परत जिरून घ्यायची का? तर नाही घेतली पाहिजे. आणि जे समोर दिसतं ते मान्य करावं लागेल. हा, कारण आम्ही पण एवढा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा सर आज हा उद्देश आहे. बघा, तुम्ही अर्धा एकर मूल्य म्हणजे आम्हाला पण खूप वाईट वाटते. विषय असा आहे की कुठलाही शेतकरी असू दे, तो कष्ट करतो, खर्च करतो, कोणाला भीक मागत नाही. बरोबर. त्याची एकच इच्छा आहे की माझ्या कष्टाला बळ मिळावं. हो. त्याच ठिकाणी वापरा बायोऑर्गॅनिकने तुम्हाला एक न्याय दिलाय, सपोर्ट केलाय. कुठला? की तुम्ही तुमच्या पद्धतीत तुम्ही जे वापरता ते वापरा, फक्त हे ऍड करा. बरोबर. मार्केटमध्ये कसं म्हणलं जातं की आमचं जीव किंवा काहीच वापरायचं नाही, फक्त एवढंच हे करा. असं आहे का? काय कुठला स्वार्थ तुम्हाला जाणावं लागला? म्हणजे सुरुवातीला बघा साहेब आले त्यावेळी काय म्हणले, तुमचं जे पहिलं आहे ते आहे का, फक्त हे ऍड करा तुम्ही, तुम्हाला रिझल्ट जाणवेल. हा, ऍड का करा? ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की आपण टाकलेल्या खताचं विघटन होणं पहिली गोष्ट महत्वाची आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, विघटन जरी झालं आणि खतं जरी उचलून दिली तरी काय खताची जी डिफिशियन्सी असते ती पण भरून निघणं गरजेचं आहे. बरोबर. मला काय म्हणायचं, आज तुमचं पीक अन्नद्रव्याने तृप्त वाटतंय का तुम्हाला? 100% वाटतंय मला. तृप्त म्हणलंय मी. हो, तृप्त वाटतंय. आहे का नाही? हो, 100%. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही देत होता पण तृप्त होत नव्हतं, तृप्त नव्हतं, आणि ते वाढत नव्हतं. उत्तर सरळ सरळ आहे. तर तुम्ही जे काय हे मार्गदर्शन घेतलेलं आहे, हितनं पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे? हो, 100% मी कंटिन्यू करणार आहे. ओके. तर तुम्ही आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहून एक थोडासा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही हे जरी व्हिडिओ बनवत असलो, पहिले व्हिडिओ दुसरे व्हिडिओ काढून एकत्रीकरण करून जोडून ती एक स्टोरी बनवून आम्ही युट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. आमची सर्व शेतकऱ्यांना एक विनंती असेल की तुमच्या भागात तुमचे काही केळी क्षेत्रातले काही ग्रुप वगैरे व्हॉट्सअपला जर असतील तर तुम्हाला ज्या दिवशी व्हिडिओ हा पाहायला भेटेल त्या दिवशी कमीत कमी 2-5 ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा. त्याचं कारण असं की आपण कुणाला 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये देऊन सहकार्य नाही करू शकत, पण आपण एक व्हिडिओ शेअर करू शकतो. हो, मोफतचा व्हिडिओ शेअर करा, काय अडचण नाही. आणि तो व्हिडिओ आपण जर शेअर करण्याचा जर प्रयत्न केला आणि तुमच्या त्या शेअरमुळं जर काय हजारो शेतकऱ्यांना आपण न्याय द्यायचा प्रयत्न करत असेल आणि तो न्याय त्यांना भेटत असेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला त्या एका शेअरमुळं जर भेटत असेल, नक्कीच. बरोबर. ते म्हणतो तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं जर स्टेटसला ठेवलं आणि तुमच्या स्टेटसमुळं नाही काय 4 लोकांचा फायदा झाला तर ते कमीत कमी म्हणतील बाबा ह्याच्यामुळे माझा फायदा झाला. आहे का नाही? बरोबर. कारण आपला हा उद्देश काय, मार्केटला आज काय चाललंय, 100%. पण ह्यातनं आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याला. आता बघा, मला अजून एक सांगायचंय, शेतकऱ्याला न्याय द्यायचा कुठला प्रयत्न करतोय की चाललेलं कष्ट, वेळ, पैसा इथं कारणी लागतोय. बरोबर. दुसरी गोष्ट, ह्याच्यापासून निघणारं उत्पादन हे एकदम ऑर्गॅनिक निघत आहे. ऑर्गॅनिक. आणि आणि खाणारी आपली जी काही शेतकरी मंडळी असतील, जी काही सुशिक्षित मंडळी असेल, ह्यांना आपण शेतीत पिकवलेलं जर ऑर्गॅनिक खायला भेटलं तर दवाखान्यापासून आपण लांब राहतो. आणि जर हेच टाकलेलं सगळं केमिकल, स्प्रे केलेले सगळे कीटकनाशक, बुरशीनाशक असेच जर आपल्याकडे खाण्यात आले बरोबर तर आपल्याला दवाखान्यात जाऊन ते सगळ्या गोळ्या औषधं घेऊन तिथले शेड्यूल चालू करावं लागतं. ते 100%. म्हणजे जसं बाग पिकाला शेड्यूल करतात तसंच ते महिन्याला कोर्स चालू करायचं, 15 दिवसाच्या गोळ्या. आणि हे असं कोणाला जर वाटत असेल की आमच्या घरामध्ये दवाखाना नाही आला पाहिजे, तर वापरा बायोऑर्गॅनिकचे जे जे काय तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर ते व्हिडिओ तुम्ही थोडेसे शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. शेतकरी खूप जाणकार, हुशार आहे, त्यांना कळतं की आमचं कष्ट खर्च कुठं वाया चाललंय. आणि त्यांनी ज्या वेळेस हे वापरा बायोऑर्गॅनिक स्वीकारतील त्यावेळेस माझा एक शब्द आहे की तुमचा कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांचा एक 10 ते 30% खर्च कमी होऊन तुमचं वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यामुळे निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघून खाणाऱ्या जनतेला आपल्याला शुद्ध अन्न खायला मिळेल. शुद्ध अन्नापोटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि ते ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस खरं भारत आपला सुजलाम सुफलाम झालेला असेल. जर आपण फक्त एकच धरलं तर मला काय म्हणायचं बघा, जर मीठ टाकल्यावर चव येते तर मग मीठ पाण्यात टाकून आपण भाकर चुस्कारून खातो का हो? नाही, ते लिमिट मध्ये पाहिजे ना. सगळ्या गोष्टीला लिमिट आहे आणि प्रमाण आहे. मग प्रमाणात प्रमाण जर दिलं तर 100% आपण एकमेकाला सक्सेस करू. तुम्ही अगदी वेळ काढून आम्हाला जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुम्हाला टायमिंगवरती न शब्द तुमचा मोडता समाधान भगत सरांनी मार्गदर्शन दिलं. सुहास मिटकल सर आले. सर्वांकडून तुमचं मनापासून सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.